कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ भिक्षाकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला. ही गोष्ट राजा बिंबिसारास कळताच तो राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला. बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणूनच तुला काही सांगावी अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक. तुझ्या शरीराला रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे. रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत. या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे. दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही. आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह जे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण मित्रावर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गांचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसे स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखांचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय, पण स्वर्गलोकाचे राजाची अपेक्षा मी करणार नाही. तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काय करायचे आहे ते सिद्धीस केल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, काश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत. गौतमाने परिव्राजक का स्वीकारले याचे उत्तर मिळाल्यानंतर ते त्याला म्हणाले, मी त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहीत आहे काय? मी कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुला मुलींनी निदर्शने केली आणि कोली हे आमचे भाऊ आहेत. भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा ह्या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूला बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. सिद्धार्थ म्हणाला, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे. भृगुत ऋषी, अलार कलाम, उद्दक रामपुत्त यांच्याकडे जाऊन सिद्धार्थाने शिक्षण घेतले, पण त्याने त्याचे समाधान झाले नाही आणि म्हणून तो तिथून निघून गेला. त्यानंतर गौतम गयानगरीस गेला. पूर्वेला येथे गयेचे राजश्री नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्यांनी निश्चित केले. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते ते परिव्राजक त्याला तेथे भेटले. सिद्धार्थाने वैराग्याचा अभ्यास त्यांच्याबरोबर सुरू केला. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाला त्याला इंचितही उलगडा झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा तो मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असे झाले नाही काय? त्यावेळी उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता.
सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने सिद्धार्थाला खीर दिली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमास वाढले. ते याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्या बरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. सुजाताच्या दासीने आणलेले अन्नाचे पात्र नरेंद्र नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना प्राणांतरी मारांची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनाबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धोरे एकटवून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनाने माझा पराभव कसा करू शकाल? नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाच्या समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानेत समतोलतेची अवस्था आणली. 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. त्याला अलार कलाम याची आठवण झाली, परंतु अलार कलाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले. नंतर त्याने उद्दकराम पुत्राला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. त्याला समजले की ते सारनाथला राहत आहेत. त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरवले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे, म्हणून त्याचे स्वागत करता कामा नये. बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे. हे त्याचे दुसरे तत्व आहे. हे सर्व जग दुःखाने भरले आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच धम्माचा पाया होय. या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्यांचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर यामुळे या दुःखाचा निरोध होईल. ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, मादक पेय ग्रहण न करणे. माझे असे म्हणणे आहे
की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शील माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्याच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही, त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. या उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का? याचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. परिव्राजक हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते त्याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची अशी व्यवस्था नाही की त्याचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते. अशा प्रकारे त्याची आकलन शक्ती स्वभावतःच सदोष असते. या कैद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारे पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्त करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ते क्षुद्र आणि अयोग्य नसावी ही सम्यक संकल्पाचा आशय आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांच्या आपुलकीने व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समजपणाचे व मुद्देसूद असावे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस, वस्तुती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यान अवस्थांच्या मार्गावर ते आपल्याला नेते, यात शंका नाही. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे
अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो.